हॅलो, नमस्कार. मी कोमल. आयुष्यात ना जगताना बऱ्याचशा गोष्टी होतात, परंतु चुका करू नका. आणि अशा चुका करा की ज्यातनं आपल्याला युटर्न मारता येईल, त्यातनं बाहेर पडता येईल. तुम्हाला कळतं आहे का की काही वर्षानंतर एखादी चूक घडली आणि ती आपण लपवून ठेवली, ती पचली जाते असं वाटतं, परंतु कालांतरानं ती उघडकीस येते, जे की नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एका वाक्यात काय, की आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे की सत्य कधी लपत नाही आणि खोटं कधी पचत नाही. त्यामुळे खोटं बोलण्याचं टाळता येईल एवढं टाळा. एकतर पहिली गोष्ट बोलूच नका. जे आहे, जे सत्य परिस्थिती आहे ते आहे. काय लाजायचे, काय लपायचे? आपली जी परिस्थिती आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आहेत त्या आहेत. एक्सेप्ट करायला शिका. स्वतः एक्सेप्ट कराल तेव्हा जग तुम्हाला एक्सेप्ट करेल. सेम थिंग्स. कारण एखादी गोष्ट आता हाईड केली, कालांतरानं ती थोडी कसं असतं, की एखादी दुखणं असतं, ते आता मुरतं. आपल्याला वाटतं अरे हां, मेडिसिन घेतलं ना, झालं बरं, क्लिअर स्किन आहे. परंतु त्याचा आतमध्ये कुरूप होऊन त्याचा फुगवटा बाहेर येतो आणि ते सारखं दुखत राहतं. त्यामुळे कुरूप होण्यापर्यंत वाट बघू नका. एक तर खोटं बोलूच नका, चुका करूच नका. जरी झाल्या त्या अशा करा की ज्यातून आपल्याला सुटता येईल. नाहीतर एक दिवस हे उघडकीस आल्याशिवाय राहत नाही आणि नको ते प्रसंग भोगायला लागल्याशिवाय राहत नाही. सत्य बोला, सत्य राहा, जे आहे ते राहा. बी प्रॅक्टिकल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.